हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, हा मी फोर्टक्सचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि याला किती सुंदर असा पप आलेला आहे. आतल्या साईडला कप वगैरे काहीही यूज न करता जर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने जर फोर्टक्स ब्लाऊज स्टिच करायचं असेल तर याचा व्हिडिओ मी आज तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर फक्त एकदा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही नक्कीच एकदम परफेक्ट आणि अशाच फिनिशिंगमध्ये तुम्हाला तो ब्लाऊज स्टिच करता येणार आहे. तर बघा, त्यासाठी मी इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर घेतलेलं आहे. अजून हे जॉईंट वगैरे काही केलेलं नाही आहे. तर मी हे जॉईंट करून घेणार आहे आणि चारही बाजूनं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय, मी रेडी करून घेतलेलं आहे. आता याला टक्स कसे पाडायचे ते तुम्हाला मी आता दाखवते. तर काळजीपूर्वक व्हिडिओ नक्की पहा. तर बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने आपण फिनिशिंगमध्ये हे दोन्ही पार्ट एकदम परफेक्ट असेच इथं स्टिच करून घेतलेले आहेत. आता ह्याला आपण टक्स घेऊया. तर टक्स घेण्यासाठी बघा, खालच्या साईडला म्हणजे ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी अटॅच करत असतो त्या साईडला मी सेंटरपासून पुढे 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेतलेली आहे. तीच मार्किंग पुढे त्याची जी उंची, हा टक्सची मार्किंग केलेली आहे. हा टक्स तुम्ही 1.5 किंवा 2 इंचाचा तयार करू शकता. तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने जास्तीत जास्त 2 इंचाचा घेतला. त्यानंतर बघा, ज्या साईडला आपण हुकपट्टी लूकपट्टी जॉईन करत असतो त्याचा सेंटर घ्यायचा आहे. म्हणजे गळ्यापासून खाली आणि जिथं आपण क्रॉसपट्टी जोडणार आहे त्याच्यामधला जो स्पेस आहे तो किती राहिला आहे तुम्हाला मेजर करायचा आहे. त्याचा सेंटर घ्यायचा आहे आणि तिथून पुढे मी 3.5 इंचावरती हे मार्किंग केलेलं आहे. म्हणजेच हा जो टक्स आहे तो मी 3.5 इंचाचा इथं घेणार आहे. तुमची साईज जशी आहे त्यानुसार तो टक्स जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो. यासाठी ह्या दोन टक्समधलं अंतर तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकता. त्यानंतर तिसरा आला आर्महोलमधला टक्स, तो मी आर्महोलच्या सेंटरमधून खाली 3.5 इंचावरती देऊन घेत आहे. तर बघू शकता तुम्ही, मी 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हा 3.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. आणि चौथा आणि शेवटचा टक्स आहे तो मी इथं जिथं आपण क्रॉसपट्टी जोडतो फिटिंगच्या साईडला त्या साईडला 1.5 इंचावरती घेतलेला आहे मार्किंग करून आणि तो टक्स मी 5.5 इंचाचा मारून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने 38 साईजचं फोर्टक्स ब्लाऊजचे टक्स कसे पाडायचे हे तुम्हाला मी इथं फक्त ड्राफ्टिंग करून दाखवलेलं आहे. तर आता ते स्टिच कसं करायचं तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं काही काळजी करू नका, तुम्ही एकदम डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता हे आपण, आणि याचा सर्कलसुद्धा किती सुंदर आलेला आहे, तुम्ही नक्कीच पाहू शकताय. त्यानंतर बघा, जो सेंटरचा टक्स आहे तो 4.5 इंचावरती आणि 2 इंचाचा आपण घेतला होता तो मी इथं पाडून घेत आहे. आणि हा टक्स आहे तो आपण नेहमी अर्धा इंच दोन्ही साईडला असा 1 इंचाचा पाडून घेत असतो. आणि बाकीचे उरलेले जे 3 टक्स आहेत ते मी फक्त पाव इंचाचे इथं मारून घेणार आहे. 1/2 इंचावरती टिप मारल्यानंतर ते दोन्हीचं पाव मिळून अर्धा इंचाचा हा टक्स आपला बसून जातो. म्हणजे एक टक्स तुम्हाला लक्षात घ्या, एक टक्स आहे जो तुम्हाला अर्धा इंचाचा मारायचा आहे, ज्याच्याने तुमच्या ब्लाऊजला फिटिंगसुद्धा सुंदर येणार आहे आणि फिनिशिंगमध्ये सुद्धा परफेक्ट ब्लाऊज होणार आहे. आणि एकदम विअर केल्यानंतर एकदम कम्फर्टेबल असा कस्टमरला तुमच्या बसूनसुद्धा जाणार आहे. यासाठी अशा पद्धतीने मी एक एक करत टक्स पाडायचा प्रयत्न करते. तुम्ही बघू शकताय. अजून जर तुम्हाला समजलं नसेल किंवा अजून कोणत्या जर मापाचं कटिंग जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगू शकता. मी नक्कीच त्या माप साईजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, इथे मी टक्स पाडून घेतलेले आहेत आणि हा वाला जो आपला आहे तो आपला आर्महोलमधला टक्स आहे बघा. आणि एक शेवटचा आणि लास्टचा जो टक्स आहे तो आपण मारून घ्यायचा आहे. हा सुद्धा आपल्याला 5 इंचाचा टक्स मारून घ्यायचा आहे. एक साईड ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने आपला हा वाला सुद्धा पार्ट होणार आहे, ज्याच्याने तुमच्या कस्टमरला विअर करायला सुद्धा एकदम परफेक्ट होऊन जाणार आहे आणि विअर केल्यानंतर सुद्धा ते कम्फर्टेबली राहू शकतात. यासाठी तर बघा, इथे चारही टक्स आपले मारून झालेले आहेत आणि याचा पप तुम्ही बघू शकताय. जसा मी तुम्हाला मगाशी दाखवला होता अगदी त्या पद्धतीनेच याचा सुद्धा टक्स आलेले आहेत आणि व्यवस्थित असा पपसुद्धा आलेला आहे. किती सुंदर बसलेला आहे बघा. आता याला क्रॉसपट्टी कशी अटॅच करायची ते तुम्हाला मी दाखवते. या चला बघा, इथं मी मेन फॅब्रिक आणि जे आपलं अस्तर आहे ते घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक सरळ ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आहे. अर्धा इंचाचा शिलाई मार्जिन सोडून त्याला मी एक टीप देऊन घेतलेली आहे. ही आपली शिलाई मार्जिन असणार आहे, अर्धा इंच जे आहे ते खाली यासाठी. तर बघा, इथं आपण
अनविजिबल म्हणजे वरच्या साईडला कोणतीही शिलाई न दिसणारी अशा पद्धतीची क्रॉसपट्टी आपण इथे अटॅच करतोय. तर ती सुद्धा कशी करायची ते तुम्ही आता नक्कीच या व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा इथं मी एक साईड खालच्या साईडला एक टीप देऊन घेतलेली आहे अर्धा इंचावरती. आता वरच्या साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच्याने काय होईल तर तुम्ही जी आपली तुमची मापाची क्रॉसपट्टी आहे तर तीच आपली इथं तयार होणार आहे. वरचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून झाल्यानंतर ते आपण खोलून घ्यायचं आहे आणि अस्तरवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. या दाबटीपनं काय होतं, तुमच्या ब्लाऊजला एकदम सुंदर अशी फिनिशिंग येऊन जातो आणि ब्लाऊजचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो यासाठी. तर बघा इथं खालच्या साईडला आपण इथं दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी इथं रेडी झालेली आहे. आता ही क्रॉसपट्टी आपण ब्लाऊजला कशा पद्धतीने जोडायची तर ते सुद्धा तुम्हाला मी आता सांगते. तर बघा मी खालच्या साईडनं जोडून घेणार आहे, म्हणजे आतल्या साईडला सुद्धा तुम्हाला शिलाई दिसू नये यासाठी बघा मी ब्लाऊज सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या खाली क्रॉसपट्टीसुद्धा सरळ ठेवलं. क्रॉसपट्टी म्हणजे त्याची शिलाई खालच्या साईडला आहे आणि त्याच्यावरच मी हे ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि एक टीप अर्धा इंचाचं मार्जिन सोडून एक टीप आहे ती इथं मी मारून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आतल्या साईडला शिलाई दिसत नाही आहे. उरलेला जो आपला ब्लाऊजचा पार्ट आहे तो आपल्याला फोल्ड करून आणायचा वरून खाली आणि अस्तरची जी क्रॉसपट्टी आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला आपण जी शिलाई केली होती त्याच्यावरती ठेवून आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे. तर ही सुद्धा टीप देत असताना तुम्हाला एकदम काळजीपूर्वक द्यायची आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर खूप काळजी घ्यावी लागते, कारण ही जी टीप आहे ती मारत असताना नेहमी आपण जे आतल्या साईडला आपलं जे आपण फोल्ड केलेलं जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला आतल्या साईडला ह्या शिलाईमध्ये अडकू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बिगिनर असाल तर 100% ते अडकलं जातं, नंतर प्रॅक्टिसने ते होऊन जातं. त्यानंतर बघा इथं अजून एक टीप मी देऊन घेते जेणेकरून ती उसवू नये टीप यासाठी आणि ब्लाऊज आपला उसवला जाऊ नये यासाठी आणि फिनिशिंगसुद्धा सुंदर यावी ब्लाऊजला यासाठी. तर बघा इथं मी दोन्ही टिपा आहेत त्या इथं मारून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला आत जे फोल्ड केलेलं आहे कापड ते आपण बाहेरच्या साईडला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने हे ओढून घेतलेलं आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा ब्लाऊजला किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये अटॅच झालेली आहे. वरच्या साईडनं सुद्धा बघा इथं कोणत्याही प्रकारची आपल्याला टीप दिसत नाही आहे. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊया. वरच्या साईडनं सुद्धा टीप दिसत नाही आहे आणि आतल्या साईडनं सुद्धा इथं बिलकुल टीप दिसत नाही आहे. अशी या पद्धतीने ही एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज जो आहे तो इथं तयार झालेला आहे. याचे टक्सुद्धा खूप सुंदर आलेले आहेत आणि पफसुद्धा. तर हा व्हिडिओ मला तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओला कमेंटसुद्धा करायला बिलकुल विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या स्वतः.